आत्ता प्रॉब्लेम माझ्या लक्षात आलाय रजनी, याला इन्सिक्युरिटी म्हणतात किंवा मग फ्रस्ट्रेशन म्हणूया, ज्यासाठी आदित्य विरुद्ध तू सगळ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करतेस. हॅलो हॅलो, मी कोणाला भडकवत वगैरे नाहीये. मी स्पष्टपणे बोलतेय जे मला दिसतंय. चल तुझंच बघ ना, कर्नाळ्याला कोण गेलं रे तुझ्या जागेवर मीटिंगला? आणि हे रोशज, तू काय म्हणाला होतास? आम्ही चर्चा करतो. आदिती माझी बॉस वगैरे नाहीये रजनी. मग आलंच ना चर्चेला निर्णयाचं स्वरूप. हा, तुला काहीच वाटत नाही करायचं? रजनी, झालं का तुझं बोलून? का तुझ्याकडे काही बोलण्यासारखं आहे? बरंच. हा बोल. पण त्याही पेक्षा मी इथे ज्या कामासाठी येते ना, ते काम माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. आणि आम्ही बोलतोय ना, आमच्या कामाच्या संदर्भातच बोलतोय. झालं तसंही खूप अंडरस्टँडिंग आहे आमच्यात. असेलही, पण मी तसंही तुझ्याशी बोलत नाही, मी अमितशी बोलते. सो प्लीज. रजनी बाई, जरा शांत हो आणि आपापलं काम कर ना. करू दे ना, मी कुठे रोखलंय कोणाला? काय हात धरून थांबवायला गेलीये मी? माझं म्हणणं एवढंच आहे, आमच्या ऑफिस मधलं वातावरण बदललंय, कामाची पद्धत बदलली आहे आमच्या ऑफिस मधली. रजनी, तसं काही नाहीये. तसंच आहे काका, तसंच आहे. आदिती आल्यापासनं सगळं बदललंय आपल्या ऑफिस मधलं. वातावरण बदललंय, कामाची पद्धत बदलली आहे. काय माहित गोड बोलून मस्का मारून कसं पटवलंय सरांना, आय डोंट नो. बघासपासून सगळे तुला समजवण्याचा प्रयत्न करतायत, तुझं आपलं तेच चालू आहे. प्रत्येक गोष्टीला ना एक लिमिट असते. का तुला त्रास होतो फार तुझ्या बॉसला बोलल्यावर? हो, आधी तिला काही बोललं की मला त्रास होतो. तुला फार त्रास होतो तुझ्या बॉसला बोल. हो, आधी तिला काही बोलल्यावर मला त्रास होतो. जय, शांत हो. रजनी, तू आदिती बद्दल जो विचार करतेस ना, अत्यंत चुकीचा आहे. हे आता वाढवू नका, बस करा विषय आता. काका काका राहू द्या. तिला बोलून काही उपयोग नाही आणि कोणीही काहीही बोलू नका. तिला मला बोलायचंय ना, मग बोलू द्या. माझ्या समोर बोलू द्या, म्हणजे मग मी उत्तर देते. आणि काका, हा प्रॉब्लेम आमच्यात आहे. आम्ही करू सॉल्व. माल नाही बोलायचं तुझ्याशी. का नाही? तिच्याबद्दल बोलायचंय, पण तिच्याशी बोलून प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा नाहीये तुला रजनी. कोणाशी काही बोलायचं नाहीये. नंदिनी, काय झालं? आऊ ते आऊ
काही नाही. काही नाही. मग सगळ्यांचे चेहरे असे काय? नाही, ऍक्च्युली एका प्रोजेक्टचे डेडलाईन आहे ना, म्हणून सगळेच टेन्शनमध्ये. इतकंच ना? मग काय हरकत नाही. शांत डोक्याने काम करा.